सध्याची महत्त्वाची बातमी कल्याण डोंबिवलीमधील डोंबिवलीत MIDC कंपनी दुर्घटनास्थळी NDRFची टीम जी आहे ती आता दाखल झालेली आहे। डोंबिवली MIDC परिसरामध्ये आज सकाळी 10च्या सुमारास एक भीषण आग लागली होती। या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे। 80% भाग जो आहे जवळपास आटोक्यात आला आहे। अजूनही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे। NDRF टीम जी आहे ती आता सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे आणि ती सुद्धा आता शर्थीचे प्रयत्न करून सगळा प्रकरण जे आहे ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्युत वितरणच्या कार्यालयात ठाकरे सेनेच्या लोकांनी मेणबत्ती पेटवून अनोखे आंदोलन केले आहे। गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरात पावसाळा असो की उन्हाळा वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात। प्रत्यक्षात या संदर्भात अनेक संघटना अनेक पक्ष यांनी अनेकदा महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करून विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला तरीही जाग आलेली दिसत नाहीये। केवळ थातुरमातुर कामे पूर्ण करून वेळ निभावून घेऊन जाण्याचा प्रकार विद्युत वितरण कंपनीच्या वरच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून होत आहे। विद्युत वितरण कंपनीच्या या मनमानी कारभार विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होऊन अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात मेणबत्ती पेटवून अनोखे आंदोलन केले आहे। शिवसेनेच्या वतीने संपूर्ण धुळे शहरात विद्युत वितरण प्रणालीचा अभ्यास केल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी सुचवत त्यावर योग्य ती अंमलबजावणी त्वरित करून धुळे शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहील याकरता आपण योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी अधीक्षक अभियंता वैरागडे, मचिये व जोशी यांच्याकडून करण्यात आला आहे। धुळ्यातील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंग चोरून काम न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात। संपूर्ण शहरातील विद्युत वितरणाचा सखोल अभ्यास करून त्रुटी असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने यावेळी केली आहे। विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं। अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी आतापर्यंत आंदोलनं केली, पण या ठिकाणी शिवसेनेने काही महत्त्वाच्या उपाययोजना विद्युत वितरण कंपनीला प्रामुख्याने सुचवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये गेल्या 40-50 वर्षापासून विद्युत जीर्ण झालेल्या विद्युत तारा या ठिकाणी बदललेल्या नाही आहेत, त्या लवकरात लवकर बदलवण्यात याव्यात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक 400 ते 500 खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत। 110 किलोचा खांब देणं गरजेचे असताना 70-75 किलोचे खांब उभारले गेलेले आहेत, ते बदलण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे। विद्युत डिपोवरचे जे फ्यूज आहेत ते काम चालू पद्धतीने त्या ठिकाणी लावले जातात, त्याच्याऐवजी चांगल्या कंपनीचे दर्जेच्या कंपनीचे फ्यूज त्या ठिकाणी वापरावेत, जेणेकरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशी मागणी आम्ही केलेली आहे। अजून महत्त्वाची मागणी आम्ही अशी केलेली आहे की यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना टूल किट साहित्य वेळेवरती त्या ठिकाणी त्यांनी दिलं पाहिजे अशी देखील मागणी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केली आहे। एकूण 8 उपाययोजना, प्रभावी उपाययोजना शिवसेनेने आज अभ्यासाअंतर्गत या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। यांनी लवकरात लवकर शासनाकडे एक प्रस्ताव तयार करून संपूर्ण शहरातील विद्युत तारा ह्या अंडरग्राऊंड कराव्यात अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि या समस्येवरती मुळापासून उपाययोजना करण्याचं आवाहन शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे। अधिकाऱ्यांनी आम्ही मांडलेल्या समस्यांना, आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांना देखील त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे। विद्युत तारा लवकरात लवकर बदलवण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। मुळातच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचं काम त्या ठिकाणी येतं। ग्राहकांना योग्य ती सेवा योग्य त्या मोबदल्यामध्ये देण्याचं काम विद्युत वितरण कंपनीचं आहे, त्यामुळे ते देखील सेवा देण्यास बाधिल आहेत। त्यामुळे येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या कशा पद्धतीने आंदोलन केलं? आज या ठिकाणी आम्ही अधीक्षक अभियंत्यांच्या टेबलावरती सर्वांनी मेणबत्त्या त्या ठिकाणी पेटवल्या आणि किमान विद्युत वितरण कंपनीला त्या ठिकाणी प्रकाश पडावा की खऱ्या समस्या कोणत्या आहेत, त्या समस्यांची जाणीव आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना करून दिलेली। आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे अप्पर आदिवासी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। राज्य सरकार सातत्याने नवनवीन GR काढून आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे। या न्यायाविरोधात आदिवासी विकास कर्मचारी संघटना सातत्याने आंदोलने करीत आहेत। सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आता आदिवासी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे। अमरावती विभागातील शेकडो आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी आज अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले आहे।
यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली। सरकारने आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना दिलेले काम नाही झाले तर वेतन नाही हा GR रद्द करावा आणि विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या 1122 कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावे। बंद झालेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे। कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पदोन्नतीची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी। कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध 16 मागण्यांसाठी हे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। आदिवासी विकास विभागामध्ये लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण दिलं जातं। शासनाच्या माध्यमातून शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधून आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी योजना राबवल्या जातात। मात्र शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीमध्ये मागील 2 वर्षापासून आदिवासी विकास विभागाने आदिवासींच्या आश्रमशाळा 11 ते 5 ऐवजी सकाळपासून भरवल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। हे अशैक्षणिक आणि अन्यायकारक वेळापत्रक रद्द व्हावे यासाठी अमरावती विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत। असंच आंदोलन महाराष्ट्रभर जागोजागी सुरू आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अनुदानित आश्रमशाळा जेव्हा पटसंख्येच्या अभावी बंद केल्या जातात आणि त्या कर्मचाऱ्याला जेव्हा समायोजित केलं जातं, त्या कर्मचाऱ्याला समायोजित होईपर्यंत त्यांचं वेतन बंद ठेवलं जातं। शासनाने काम नाही तर वेतन नाही अशा प्रकारचा एक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित केला आहे। आमची सर्वांची मागणी अशी आहे की समायोजन होईपर्यंतचा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे। कारण त्या कर्मचाऱ्यांची मान्यता झालेली आहे, त्याची सेवा झालेली आहे, त्याची पात्रता आहे। शाळा बंद झाली आणि तुम्ही समायोजित करू शकत नाही, हे शासनाचं अपयश आहे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा दोष नाही आणि त्यामुळे समायोजित होईपर्यंतच्या कालावधीचं वेतन मात्र त्याला दिलं गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे ह्या 2 मुख्य मागण्याच्यासह अनेक शेकडो मागण्या अशा आहेत की ज्यामध्ये आदिवासी विकास विभागातील कर्मचारी दुर्गम भागामध्ये काम करून तो या ठिकाणी भरडला जात आहेत। सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे। सर्व महाराष्ट्रभर लोकांना माध्यमिक शिक्षकांना 48 हे ग्रेड वेतन लागू केलं पाहिजे। सर्व पदांच्या पदोन्नत्या ह्या नियमितपणे केल्या पाहिजे। कार्यालयाच्या स्थळावर वेगवेगळ्या पदाच्या होणाऱ्या वेतन श्रेण्या आहे, त्याची निश्चिती आहे, ती मात्र रेग्युलर केली पाहिजे। बदल्या करताना कोणावरही अन्याय होणार नाही हे सूत्र पाळलं पाहिजे आणि DBT अनुदानित आश्रमशाळांना दिली गेली पाहिजे। अशा महत्त्वाच्या मागण्यासह अमरावती विभागातील 7ही प्रकल्पाचे शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर आलेले आहेत। या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सरकारला असं आवाहन करतो की जर या शिक्षण क्षेत्राकडे आपण दुर्लक्ष करणार असाल तर याचे दूरगामी परिणाम येत्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आम्ही या ठिकाणी या माध्यमातून सरकारला देत आहोत। मी संतोष राऊत, राज्याध्यक्ष, शासन मान्यताप्राप्त आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना। इंडो अमाइन्स या कंपनीत लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। इंडो अमाइन्स या कंपनीत आग लागली व सिलेंडरच्या ब्लास्टमुळे ती आग सर्वत्र पसरल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीचा फटका दुसऱ्या मालदी कॅपॅसिटर या कंपनीला देखील बसला आहे। सध्या आग कशामुळे लागली आहे याचा तपास यंत्रणा करणार आहे। मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली आहे। आज सकाळी 9:15च्या सुमारास डोंबिवली फेज 2 MIDCमध्ये इंडो अमाइन एक कंपनी आणि मालदे कॅपॅसिटर या 2 कंपन्यांचे तिथं आग लागली आणि त्याच्यामुळं एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळं थोडीशी आग वाढली। परंतु आत्ता आपण स्वतः बघत असाल की KDMCच्या फायर ब्रिगेडच्या टीमनं ती संपूर्ण आग आत्ता सध्या आटोक्यात आणलेली आहे आणि परिस्थिती 100% नियंत्रणात आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी जी काही झालेली आहे, जीवितहानी झालेली नाही, जी काही वित्तहानी झालेली आहे त्याच्याबद्दलचा पंचनामा वगैरे करण्याची कार्यवाही करण्यात येईल। डोंबिवली MIDC मध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेने डोंबिवलीकर हैराण झाले आहेत। डोंबिवली MIDC मध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेने डोंबिवलीकर अक्षरशः हैराण झाले आहेत। आज इंडो अमाइन कंपनीला लागलेल्या भीषण आगीनं संपूर्ण आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे। या धुराचा मोठा त्रास स्थानिक नागरिकांना होताना पाहायला मिळतो आहे। वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। MIDCतील असलेल्या सर्व केमिकल कंपनीचे लवकरात लवकर स्थलांतर करा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे। पब्लिकला बाहेर काढलं पण त्यांची खाण्याची काही सोय नाही, पिण्याची काही सोय नाही,
सगळे पब्लिक आता घरात आहे, जेवण तर कोणी बनवलं नाही, सगळे आता जीवाला घाबरून जीव मुठीत घेऊन पळाले, ज्यांचे कोणाचे नातेवाईकडे पळाले. मी ऑफिसमध्ये होतो, मला सेल कळला असं झालं, माझी आई एकटी घरात राहते, मी धावत होत घरी आलो, पहिलं माझ्या आईला मी बाहेर करून निघालो. आता आल्यापासून आम्ही इथे बिल्डिंगच्या बाहेरच उभे, नक्की पुढची परिस्थिती काय, पुढचं पाऊल काय याच्यावर अजूनपर्यंत कोणाला काहीच माहिती नाही, नक्की पुढे करायचं काय. तुमचं नाव काय, वाट बघतो इथे कोण येतं, पुढची सोय काय करणार या त्याची वाट बघतो आम्ही, त्याची कोण येतं आम्हाला आधार द्यायला कोण होते त्याची आम्ही वाट बघतो. दरवेळी स्फोट होत असतात. गेल्या वेळी सुद्धा स्फोट झालेला आहे भयंकर प्रोग्रेसच्या इथे, पुन्हा आता हा स्फोट झालेला आहे, काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया तर म्हणजे त्यांच्यावरती सेफ्टी मेजर्स ठेवले पाहिजे, शासनाने त्यांच्यावरती निर्बंध घातले पाहिजे. बाबा तुमचे काय तर त्यांचे प्रत्येक वेळेला वेळोवेळी त्यांचे ऑडिट झाले पाहिजे. जर ऑडिट वेळोवेळी झाले प्रत्येक वेळेला तर मग ही परिस्थिती उद्भवणार नाही. नाहीतर रात्री झोपताना पण आम्ही जीव मुठीत घेऊनच झोपतो की रात्री झोपेत काय झालं आणि सकाळी उद्या दिसेल की नाही दिसेल, आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की आम्ही उद्याही सकाळ बघू की नाही बघू.